नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उद्धव ठाकरे धावत धावत दिल्लीला गेले. उद्धव ठाकरेंनी दिल्ली स्वारांचा समोर आपलं नाक रगडलं. शिंदे ना मिंदे म्हणणारे आणि पदोपदी दिल्लीच्या पाय धुवायला जातात असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतःच दिल्लीला गेले. सोनिया गांधींच्या पायावर लोळण घेतली वगैरे वगैरे वाटतील ती टिक्का उलट सुलट होते. पण उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुका अजून 2-2.5 महिने लांब असताना दिल्लीला धाव कशाला घ्यायला लागली याचं विश्लेषण सहसा कोणी करताना दिसत नाही. महायुती महायुतीतले 3 पक्ष त्यांच्यातलं सामंजस्याचं वातावरण किंवा एकमेकाशी जुळवून बिनतक्रार जागा वाटप झालंय अशी ही परिस्थिती नाहीये. जितकी धुसफूस महाविकास आघाडीत जागा वाटपावरून आहे विधानसभेच्या, तितकीच अस्वस्थता आणि हाणामारी महायुतीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणुकीचा कल जाईल म्हणून उद्धव ठाकरे धावत धावत दिल्लीला गेले असं म्हणता येत नाही. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरे हा जितका मोठा भाऊ होता तितका मोठा भाऊ तो आता राहिलेला नाही. कारण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मोठा भाऊ कोण आहे हे काँग्रेस पक्षाने आकड्यातून आणि जिंकलेल्या जागांमधून दाखवून दिलेलं आहे. राज्यातला 1 नंबरचा पक्ष काँग्रेस झालेला आहे. त्यांना 13 जागा मिळालेल्या आहेत. त्यांच्या खालोखाल 9 जागा उद्धव ठाकरे यांनी जिंकल्या निर्विवाद, पण 9 जागा भाजपने सुद्धा जिंकल्यात. त्यामुळे दुसऱ्या नंबरवर उबाठा आणि भाजप आहे. पण भाजपची मतांची टक्केवारी बघितली तर ती उबाठाच्या 1.5 पटीने आहे. तिसरी गोष्ट, शिंदे यांनी सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर 7 जागा जिंकलेल्या आहेत. 7. आणि त्यात तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार आहेत ज्यांनी 8 जागा जिंकल्यात. आणि चौथ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी 7 जागा जिंकले. पण एकनाथ शिंदे यांना मिळालेली जी मतांची टक्केवारी आहे ती शिवसेनेची ओरिजिनल 70% मतं घेऊन गेली आहेत. आणि त्यामुळे आपल्याकडे शिवसेनेची मूळची मतं आता फार कमी उरली आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सगळ्या विश्लेषणातून दलित, मुस्लिम आणि काँग्रेस यांच्यामुळे उद्धव ठाकरे तरुण गेले हे विश्लेषण सगळीकडून आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेस पक्षाला मिळू शकतो असं वारंवार म्हटलं जात होतं. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा उठवण्यासाठी काँग्रेसनेही निमूटपणे जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांना थोरला भाऊ म्हणून मान्य केलं. आणि 48 मधल्या सर्वाधिक म्हणजे तुमच्या 21 जागा उबाठा शिवसेनेला दिला होत्या. त्याच्या खालोखाल 17 जागा वर काँग्रेसने समाधान मानलं. म्हणजे थोरला भाऊ उबाठा शिवसेना आहे हे मान्य केलं होतं. पण जर निकालातून लढवलेल्या जागांपेक्षा जिंकलेल्या जागा या पुढच्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत असतात. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंना आकडा दाखवता आला तरी तो आकडा ज्या भरवशावर आलाय तो मतदार आपला हक्काचा नाही याची जाणीव झाली आहे. कारण सगळ्या बाजूच्या समर्थक, विरोधक अशा सगळ्या विश्लेषक आणि टीकाकारांनी उद्धव ठाकरेंना खुंटा हलवून दाखवून दिलंय की तुमच्या वाट्याला एकूण 9 जागा आल्या आणि जी काही 18-20% मतं आलीत त्यामध्ये तुमच्या वाट्याला
मुस्लिम मतांच्या भरोशावर यश मिळवणं शक्य झालेलं आहे. तो मुस्लिम मतदार तुमच्यापासून दुरावला तर तुमचा उबाटा शिवसेनेचा सगळा डोलारा कोसळू शकतो. हे सगळ्या विश्लेषकांनी उद्धव ठाकरेंना पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे विचलित झालेत, कारण लोकतंत्र बचाव, देशाची राज्यघटना बचाव असा टाहो फोडून जी मतं मिळवली होती ते मुद्दे आणि ते विषय आता विधानसभा निवडणुकीत निरुपयोगी झालेत, निष्क्रिय झालेत, स्पेंट फोर्स आहेत. आणि त्यामुळे आपला कोर वोटर, आपला हक्काचा मतदार, आपली व्होट बँक, पक्षाची व्होट बँक आणि अधिकची मतं या बळावर लढणं भाग आहे. पण लोकसभेच्या वेळेलाच जर शिवसेनेच्या 19% 13-13.5% मतं शिंदेकडे गेली असतील तर उद्धव ठाकरेंकडे गाभ्याची शिवसेनेची व्होट बँकेची फक्त 5 ते 6% मतं उरली आहेत. आणि अधिकची मतं हवीत तर काँग्रेस बरोबर लाचारी पत्करायला लागणार, हे सत्य उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही मतं आपल्याकडे घेऊन लढाई लढून उद्धव ठाकरे बाजी मारू शकतात का? तर त्याच्यावर त्यांचे धाकटे बंधू, व्यवहारातले नव्हे तर जन्मजात धाकटे बंधू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी भलं थोरलं प्रश्नचिन्ह लावलंय. कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांची मराठी अस्मिता यात राज ठाकरे यांनी आधीच भागीदारी केली होती. त्यातलं हिंदुत्व जवळपास उद्धव ठाकरेंनी सोडलेलं आहे. मराठी अस्मितेवर ते अधूनमधून बोलत असतात, पण बाळासाहेबांची एक महत्वाची भूमिका जी होती ती राज ठाकरे अलगद उचलून घेऊन गेलेले आहेत. आणि ती भूमिका म्हणजे बाळासाहेबांनी सातत्याने कुठल्याही आरक्षणाला विरोध केला होता आणि सरसकट आर्थिक परिस्थितीवरच आरक्षण असावं असा आग्रह धरला होता. तुम्हाला आठवत असेल तर 1990 या काळामध्ये 89-90 लोकसभा विधानसभा या निवडणुकीत शिवसेनेने बाउन्स बॅक केलं. शिवसेना हा महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला. त्याही काळामध्ये नामांतर विरोध, लक्षात ठेवा, नामांतर विरोध, आरक्षण विरोध या भूमिका बाळासाहेबांनी सोडलेल्या नव्हत्या. आणि तरीही 54 आमदार बाळासाहेबांनी निवडून आणले होते. बघता बघता आरक्षण विरोध आणि नामांतर विरोध ह्या काही समाज घटकांना दुखावणाऱ्या भूमिका घेऊन सुद्धा बाळासाहेबांनी शिवसेनेला महाराष्ट्रातला एक राज्यव्यापी मोठा पक्ष करून दाखवलं होतं. कुठल्याही समाज घटकाला आरक्षण ही कल्पना बाळासाहेबांनी कधीही स्वीकारलेली नव्हती. आणि तरीही ऐन निवडणुकीच्या काळात सुद्धा बाळासाहेब आरक्षणाच्या विरुद्ध ठणकावून बोलत होते. ते बोलायची हिंमत आज उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेली नाही. पण तीच बाळासाहेबांची अत्यंत आक्रमक टोकाची भूमिका राज ठाकरे यांनी काल परवा बोलून दाखवलेली आहे की महाराष्ट्रात आरक्षणाची कुठलीही गरज नाही. म्हणजे मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि त्याच्या पाठोपाठ आता सरसकट आर्थिक आरक्षण किंवा आरक्षण नकोच ही बाळासाहेबांची तिसरी महत्वाची भूमिका राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या गोटातून अलगद उचलून घेऊन गेलेले आहेत. आरक्षण विरोधात जाऊन मतं मिळवता येतात का? बाळासाहेबांनी 1990च्या दशकामध्ये ते सरसकट सिद्ध करून दाखवलं. 1990 असो, 1995 असो, या सगळ्या कालखंडामध्ये आणि अगदी 99 पर्यंत बाळासाहेब आरक्षणाच्या विरोधात ठणकावून बोलत होते. आणि तरीही विविध समाज घटकाच्या ओबीसी, मराठा, पिछडा, मागास अशा सगळ्या समाज घटकाची मतं मिळवत त्यांनी आपल्याला सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रातला
प्रभावी राजकीय पक्ष निवडणुकीत सुद्धा बनवून दाखवलं होतं. आणि त्यामुळे राज ठाकरे आज महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं म्हणतात, तेव्हा ते पूर्णपणे 1990च्या दशकातल्या बाळासाहेबांच्या भूमिकेत आलेले आहेत. आज तुम्हाला महाराष्ट्र व्यापणारी जी शिवसेना होती, त्या शिवसेनेची भूमिका शोधायची असेल तर ती राज ठाकरेंकडे पूर्णपणे दिसते. अगदी एकनाथ एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या ओरिजिनल भूमिकेची बाजू बोलत असले तरी आरक्षणावर बोलत नाहीत. पण बाळासाहेब जितकं ठणकावून आरक्षणाच्या विरोधात बोलत होते, ते बोलण्याची हिंमत राज ठाकरे यांनी केलेली आहे. आणि ती केल्यानंतरही समाजाच्या सगळ्या वरपासून खालपर्यंतच्या घटकाची मतं आपण मिळवू शकतो, हा जो आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरेंकडे होता, त्याची प्रचिती राज ठाकरे यांच्या आजच्या भूमिकेत दिसते. थोडक्यात बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला समाजाच्या सर्व घटकातला महत्वाकांक्षी तरुण, कर्तबगार तरुण राज ठाकरे यांच्या बरोबर जाण्याचा धोका उद्धव ठाकरे यांना जाणवलेला असणार. आणि म्हणून आपण काय गमावलंय, मुख्यमंत्री पदाच्या मोहात सापडून आपण काय गमावलंय याची जाणीव हळूहळू उद्धव ठाकरेंना होते. आपल्या पक्षातले 40 आमदार एकनाथ शिंदेबरोबर निघून गेले, भाजपच्या कोटात गेले, 50 खोके एकदम ओके, हे सगळं बकवास जी होती ती नशा उतरलेली आहे. आपण आमदार गमावले नाहीत, आपण पदाधिकारी गमावले नाहीत, आपण बाळासाहेबांचा जो ओरिजिनल अजेंडा होता, बाळासाहेबांचं जे शक्तिस्थान होतं ते गमावलं. संघटनात्मक पातळीवर आपण एकनाथ शिंदे बरोबरची लढाई हरलोय आणि अजेंडाच्या किंवा वैचारिक भूमिकेत आपण राज ठाकरेंकडून आपल्या वडिलांकडून मिळालेला वारसा गमावलाय, याची जी जाणीव झालीय. त्यामुळे धावत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी वाचवण्यासाठी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या आश्रयाला गेलेले आहेत, शरणागत झालेले आहेत. कारण त्यांना एक गोष्ट कळली की आपण 2014 मध्ये भाजपने युती मोडल्यानंतर स्वबळावर लढू शकलो, याचं कारण बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचा वारसा आणि बाळासाहेबांची विचारधारा होता. तो सगळा बाळासाहेबांचा शिवसैनिक कडवटपणे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा राहिला. म्हणूनच 63 आमदार 2014 मध्ये उद्धव ठाकरे स्वबळावर म्हणजे ओरिजिनल शिवसेनेच्या बळावर निवडून आणू शकले होते. भाजपची कुबड्या नसताना सुद्धा 63 आमदार स्वबळावर उद्धव ठाकरे निवडून आणू शकले. महाराष्ट्राच्या जवळजवळ 270-280 जागा उद्धव ठाकरे लढवू शकले, कारण त्यांच्याकडे तेव्हा बाळासाहेबांची ओरिजिनल भूमिका होती, ज्यात मराठी अस्मिता होती, ज्यामध्ये हिंदुत्व होतं आणि ज्यामध्ये आरक्षण विरोधात उभं राहण्याची ठाम भूमिका होती. त्यातल्या 2 भूमिका ऑलरेडी बारगळलेल्या आहेत. तिसरी भूमिका जी होती, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्राचा मतदार आरक्षणाचं गाजर दाखवून जिंकता येत नाही, हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं होतं. तेही आता राज ठाकरेंनी अलगदपणे उचललेलं आहे. आणि उद्धव ठाकरे आरक्षणाच्या विरोधी जाण्याच्या परिस्थितीत राहिलेले नाही. सत्ता लोलूप झालेले उद्धव ठाकरे आता कुठूनही सत्तेत पोहोचायचं एवढंच एक उद्दिष्ट ठरवून बसलेले आहेत. लोकसभेत त्यांना अपेक्षा होती की मोदी विरोधी, भाजप विरोधी आघाडी जिंकेल आणि ऍटलिस्ट केंद्रातलं कुठलं तरी मंत्रीपद आपल्याला मिळवता येईल. ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही, तर निदान महाराष्ट्राच्या विधानसभेत तरी चांगल्या जागा मिळवून सरकार स्थापन होईल अशा गटात आपण असलो पाहिजे. आणि म्हणून
बीजेपी एकनाथ शिंदे यांच्याशी टक्कर देऊन स्वबळावर यश मिळवणं शक्य नसेल तर काँग्रेस बरोबर कितीही लाथा बसल्या, कितीही लाचारी करावी लागली तरी राहिलं पाहिजे, नाहीतर जागा कमी होतील आणि जागा कमी झाल्या की तुमची किंमत शून्य असते. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांची अवस्था वापरून फेकून दिलेल्या कचऱ्यासारखी काँग्रेसने केलेली आता आता उद्धव ठाकरेंना समजायला लागली आहे. आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडे कसलीही लाचारी पत्करायला उद्धव ठाकरे तयार झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या काही मागण्या आणि कामं घेऊन दिल्लीला जाणारे एकनाथ शिंदे हे मिंदे असतात. एका राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानाला भेटला म्हणून मिंदा होत असेल तर ममता बॅनर्जी पण मिंद्या असतात, स्टॅलिन मिंदा असतो, काय ते विजयन असतात केरळचे ते मिंदे असतात, तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ते पण मिंदे होतात. उद्धव ठाकरेंची शब्दावली वापरायची तर पंतप्रधानाला भेटणारा मुख्यमंत्री हा मिंदा असतो. मग हे सगळे बिगर भाजप मुख्यमंत्री हे मिंदे होते का? खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा 2-3दा पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना भेटायला गेलेले होते, तेव्हा आपण मिंदे होतो असं उद्धव ठाकरेंना म्हणायचंय का? पण ज्या वेळेला महाराष्ट्राचा थोरला भाऊ आघाडीतला असं म्हणून येणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींना भेटायला जातात आणि 2-2 दिवस सोनिया गांधी त्यांना ताटकळत ठेवतात, तेव्हा मिंदे कोण झाले याचं वेगळं उत्तर द्यायला लागत नाही. पण मिंदे उद्धव ठाकरे आज का झाले? इतके लाचार अगतिक जागा वाटपासाठी उद्धव ठाकरे का झालेत? आपल्यालाच मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा ही उद्धव ठाकरेंची अगतिकता नाहीये. आघाडीमध्ये कितीही आटापिटा केला तरी पुढच्या वेळेला आपल्याला मुख्यमंत्री करणार नाहीत याची उद्धव ठाकरेंना खात्री आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याचा हव्यास आज तितका नाही जितका जागा जास्तीत जास्त निवडून आणण्याचा हव्यास आहे. लोकसभेत अधिकाधिक जागा वाटपामध्ये मिळवल्या तरीही त्यांना अधिकाधिक खासदार निवडून आणता आले नाहीत, पण त्यांच्यामुळे काँग्रेसचे अधिक खासदार आले, उबाठाच्या 1.5 खासदार आले. त्यामुळे जागा वाटपात आपल्याला थोरला भाऊ होता येणार नाही हे लक्षात आलंय. त्यासाठी निदान सन्माननीय जागा मिळाव्यात म्हणून उद्धव ठाकरे धावलेत, कारण त्यांच्याच धाकट्या भावाने त्यांचा आरक्षण विरोध हा वडिलार्जित अजेंडा अलगद पळवलेला आहे. धाकट्या भावाने राज ठाकरेंनी असा काही डाव टाकलाय मराठवाडा दौऱ्यात की थोरल्या भावाला महाविकास आघाडीतला थोरला भाऊ म्हणू नाही तर साधा भाऊ म्हणू, धाकटा भाऊ म्हणून तरी मला महाविकास आघाडीत ठेवा आणि सन्माननीय जागा द्या, नाहीतर माझे आमदार पुढल्या विधानसभेत पुरेसे उरणार नाहीत आणि सत्तेचा कुठलाही वाटा मला मिळण्याची शक्यता उरत नाही. या भीतीने उद्धव ठाकरेंना पछाडले आणि त्यामुळेच राज ठाकरेंनी धाकट्या भावाने टाकलेला डाव बघून उद्धव ठाकरे हा थोरला भाऊ भयभीत झालाय. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.